ऑपरेशन टायगरमध्ये महाराष्ट्रातील 6 खासदार सरकारच्या गळाला लागले म्हणून बातम्या ऐकायला मिळाल्या. कोण अभिनंदन करतंय तर कोण शिव्या देतंय. म्हणून मी आमच्या जिल्ह्याचे दबंग खासदार माननीय ओमदादा निंबाळकर यांना फोन लावून विचारलं, दादा काय भानगड आहे. तेव्हा दादानी काय उत्तर दिलं हे तुम्हीच ऐका. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती. त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का. ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी. 2009चा काळ आठवा की. त्या दिवशी बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली, ह्यांनीच दिली. आणि त्या संधीमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो किंवा पुढची जी माझी सगळी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झालं. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे. आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही पुन्हा.